आज होणार 7वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज 16 जानेवारी. आत्ताची मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. तर आज बहिणींना 7वा हप्ता वाटप होणार आहे. ते पण 3 टप्प्यामध्ये. तर ते 3 विभागात कोणते 3 विभाग असणार आहेत, ज्या विभागात पैसे वाटप होणार आहेत, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवीन नवीन योजनेसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना आज दिनांक 16 जानेवारी. आज महिलांना पैसे मिळणार आहेत. नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि 3 मोठे विभाग. तर ते 3 विभाग कोणते असणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तिथं बघू शकता तुम्ही 3 विभाग आहेत आणि ते 3 विभाग कोणते असणार आहेत ते आपण बघणारच आहोत पुढे. त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तिथं हे देखील बघू शकता नवीन यादी जाहीर झाली आहे. तर हे नवीन यादी तुमचं नाव आहे का नाही ते देखील आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तिथं बघू शकता लाडकी बहीण योजना आज महाराष्ट्रात 3 विभागांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहेत. 7वा हप्त्यासोबतच 8व्या हप्त्याची देखील तयारी झालेली आहे. तिथं बघू शकता 8व्या हप्त्याची देखील तुम्ही तयारी झालेली आहे वाटायची. ते 8व्या हप्त्याची आपण बनवणार आहे व्हिडिओ. तर ते उद्या बनवणार आहे व्हिडिओ. 8व्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे. तर ती तारीख कधी तारखेला तुम्हाला 8वा हप्ता भेटणार आहे ते सुद्धा आपण बघणारच आहोत. ते तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेचे 4 नवीन नियम आलेले आहेत. तर ते 4 नवीन नियम कोणते असणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ते नवीन नियम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तिथे 4 नियम आहेत. तर ते 4 नियम कोणते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. तिथं पहिला नियम असा आहे की तुमच्या नावावर 4 चाकी कोणतीही एक 4 चाकी गाडी नसावी, नाहीतर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तिथे तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नसावा. आणि तिसरी योजना अशी आहे तुमचे आधार कार्डला आधार कार्डला बँक लिंक पाहिजे. आणि चौथा आहे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न तुमच्या पाहिजे, नाहीतर तुम्हाला ह्याच लाडकी बहीण योजनेचे लाभ घेता येणार नाही. तर हे जर तुम्ही 4 नियममध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे आवश्यक भेटणार, नक्कीच भेटणार. तिथं आपण पुढं बघूया. तर ते की बघू शकता लाडकी बहीण योजना आज 7वा हप्ता वाटप होणार आहे, परंतु फक्त याच महिलांना आणि याच 3 विभागात. तिथं बघू शकता याच महिलांना भेटणार आहे आणि ते 3 विभाग कोणते असणार आहेत तिथं आपण तुम्हाला सांगितलंच की आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणते 3 विभाग असणार आहेत. इथं बघू शकता इथं 3 विभाग आपण सांगून देऊया कोणकोणते 3 विभाग असणार आहेत. इथं पहिला विभाग असणार आहे बघू शकता नागपूर विभाग. इथं बघू शकता नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती. तर हे नागपूर विभाग असणार आहे. दुसरा विभाग असणार आहे पुणे विभाग. तर पुणे विभागमध्ये बघू शकता पुणे विभागमध्ये कोण कोण असणार आहे. तिथं पुणे असणार आहे, सोलापूर असणार आहे, बीड असणार आहे, छत्रपती संभाजीनगर असणार आहे, इथं सांगली असणार आहे, सातारा असणार आहे. आणि तिसरा विभाग असणार आहे कोकण विभाग. तर कोकण विभागामध्ये कोण कोण असणार आहे हे देखील तुम्हाला सांगून देतो. कोकण विभागामध्ये असणार आहे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई. तर मुंबई उपनगरी हे सगळे कोकण विभागामध्ये असणार आहेत. तर अशा 3 विभागामध्ये पैसे वाटप होणार आहेत. आणि बाकीचे म्हणतील आता आमच्या जिल्ह्यात काय धाराशिव, धुळे, नंदुरबार, तर तिकडे सुद्धा पैसे भेटणार आहेत. पण सगळ्यात आधी ह्या 3 विभागात पैसे भेटणार आहेत, नंतर तुमच्याकडे पैसे येणार आहेत. तर बघू शकता लाडकी बहीण योजना आत्ता एकूण पैसे किती मिळणार. तिथे बघू शकता 2100 + 2100. तर इथे 2100 रुपये फेब्रुवारीचे आणि 2100 रुपये जानेवारीचे. तुम्हाला आठवत असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वचन दिलं होतं की आपली सरकार आली की आपण 2100 रुपये चालू करणार आहे. तर आज ह्या जानेवारीपासून 2100 रुपये येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर 2100 रुपये येऊ शकतात. इथं बघू शकता लाडकी बहिणींसाठी आता सोबतच 2 नवीन योजनासुद्धा आलेल्या आहेत. तर 2 नवीन योजना आलेल्या आहेत. तर या 2 नवीन योजना कोणत्या असणार आहेत ते देखील बघूया. तर आपण इथं बघू शकता अन्नपूर्णा गॅस योजना आहे. तर ती बहिणींच्यासाठी पात्रता आणि अटी. तर कोण पात्र असणार आहे ह्यासाठी. तर इथं बघू शकता जर का तुमचा उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला पात्रता आहे. दुसरं म्हणजे तुमची सबसिडी जर जमा होत असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र आहे. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला गॅस भरताना बुकिंग करून गॅस भरला पाहिजे, नाहीतर तुम्हाला अन्नपूर्णा गॅस योजनेचा लाभ भेटणार नाही. तर हे 3 अटी आहेत आणि आपण याच्यावरती सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवले आहेत. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. दुसरी योजना आहे 20 लाख घरकुल. तर तुम्हाला माहिती असेल सरकारने आपल्या लाडक्या बहिणीसाठी 20 लाख घरकुले मंजूर केली आहेत. पण त्यासाठी पात्रता कोण असणार आहे ते आपण देखील बघूया. तर पहिली अट अशी आहे की तुम्ही तुमच्या नावावर 1 गुंठ्यापेक्षा जास्त जमीन पाहिजे. तर त्याशिवाय तुम्हाला अन्नपूर्णा घरकुल योजनेचे लाभ घेता येणार नाही. तर दुसरं असं आहे की तुमच्यापेक्षा 8 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न पाहिजे, नाहीतर तुम्हाला लाभ घेता येणार नाही. आणि तिसरी अट म्हणजे तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी असले पाहिजे, नाहीतर तुम्हाला घेता येणार नाही. तर हे 3 तुम्ही जर पात्रता असताल तर तुम्हाला अन्नपूर्णा घरकुल योजनेचे लाभ घेता येणार आहे. आणि त्याची आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. जशी लिंक येईल की तशी आपण लगेच व्हिडिओ बनवणार आहे.
कसं फॉर्म भरायचं आहे ते. आणि दुसरी बघू शकता ह्या 3 बँकांना सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं आहे. तर हे 3 बँक कोणत्या असणार आहे ते देखील आपण बघूया. तर इथे पहिली बँक असणार आहे SBI बँक. तर SBI बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे भेटणार आहेत. दुसरी म्हणजे इंडियन पोस्ट बँक. तर इंडियन पोस्ट बँकमध्ये पोस्टाची जी बँक असते आपली त्यात पण पैसे येणार आहेत सर्वात लवकर. आणि तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. तर या 3 बँकेत सगळ्यात प्रथम पैसे जमा होणार आहेत. तर बाकीच्या बँके म्हणतील आमच्या दुसऱ्या बँकेचं खातं आहे तर ते पैसे येणार का? तर पैसे येणार, पण ह्या 3 बँकेच्या आत सर्वात आधी पैसे येणार. इथं बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी शिलाई मशीन योजनेसुद्धा आणली आहे. तर प्रत्येक बहिणीच्या खात्यात 15,000 रुपये भेटणार आहेत शिलाई मशिनीसाठी. तर ह्याच्यासाठी कसं ॲप्लाय करायचं ते देखील आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला आपल्याला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.